हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जेवढा पुरावा तेवढा विश्वास, कार्यकारण भावाचा शोध घेऊन वैज्ञानिक विचार पद्धती आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कार्यकारण भाव शोधण्याची एक पद्धत विकसित केलेली आहे। वैज्ञानिक विचार पद्धतीचे खालीलप्रमाणे घटक आहेत। एक, निरीक्षण, परीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग आणि निष्कर्ष आणि शेवटी सिद्धांत। कुठल्याही गोष्टीची पडताळणी करताना या वैज्ञानिक विचार पद्धतीचा जर आपण पाठपुरावा केला तर आपल्या हाती येणारी उत्तरं ही निश्चितच तर्कशुद्ध असतात, स्पष्ट असतात, निर्विवादपणे 100% सत्य असतात। आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करताना आपण यातील एका पैलूवर थोडक्यात विचार करूया। निरीक्षण, जगातले सगळे शोध निरीक्षणानं लागलेले आहेत। मानवी प्रगतीचा इतिहास सुद्धा निरीक्षणातूनच पुढे आलेला आहे। जेम्स वॅटने केटलीचे झाकण उडताना बघितले, पुन्हा ते झाकण त्यावर ठेवले, पुन्हा ते उडत होते। केटलीमध्ये गरम पाण्यातून निर्माण झालेली वाफ पुन्हा त्या झाकणाला लोटत होती। या निरीक्षणातून वाफेच्या यंत्राचा शोध लागला आणि युरोपमध्ये प्रचंड मोठी औद्योगिक क्रांती घडली। झाडावरून पडणारं फळ आयझॅक न्यूटननं बघितलं, सूक्ष्मपणे त्याचं निरीक्षण केलं आणि त्याच्या लक्षात आलं ज्या अर्थी झाडावरून फळ खाली पडत आहे त्या अर्थी कुठली तरी शक्ती त्याला खाली खेचत असावी। यातूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध मानवजातीला लाभला। हे महान कार्य आयझॅक न्यूटनच्या निरीक्षणातून झालेलं आहे। जिथे निरीक्षण कमी पडतं तिथे आपण वैज्ञानिक पद्धतीमध्ये तर्काचा विचार करतो। सायंकाळची वेळ आहे, काही वाटसरू जंगलातून जाताना वाट चुकतात, अंधार पडतो, पण दूरवर कुठेतरी धूर निघत असताना त्यांच्या लक्षात येतो आणि ते तर्क करतात की ज्या अर्थी इथे धूर निघत आहे त्या अर्थी तिथे अग्नी आहे, सायंकाळची वेळ झालेली आहे आणि गावकरी स्वयंपाकाला लागलेले आहेत। त्या दिशेनं ते वाटचाल करतात आणि गावापर्यंत जाऊन पोहोचतात। हा झाला तर्क। अनुमान म्हणजे मी एका मित्राला म्हटलं की बाबा रे, उद्या सकाळी 8 वाजता आपण एकमेकांना भेटणार आहोत। तेव्हा तो माझा मित्र मला म्हणाला, उद्या 8 वाजता सूर्योदय होईल हे कशावरून? आपण सगळ्या पुढच्या अपॉइंटमेंट्स एकमेकांच्या घेतो तेव्हा त्या कशावरून घेतो? याचा अर्थ हाच की गेली 460 कोटी वर्ष सूर्य नियमितपणे उगवत आहे आणि आजपर्यंत त्याच्या या उगवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड झालेला नाही हे आपण अनुमानानं जाणतो। आणि म्हणून उद्यासुद्धा तो उगवणारच आहे हे खात्रीशीर अनुमान आपल्या लक्षात येते। यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुढचा निकष म्हणजे प्रचिती। प्रचिती ही वैयक्तिक असते, प्रचिती ही वस्तुनिष्ठ असते। पण वैयक्तिक प्रचितीचे विज्ञाननिष्ठ नियम तयार होत नाही, कारण ती व्यक्तिगत असते। विज्ञाननिष्ठ नियम तयार होण्यासाठी प्रचिती सार्वत्रिक पाहिजे, वारंवार पाहिजे। एखाद्या माणसानं असा दावा केला की माझ्याजवळ एक मांत्रिकानं भारलेली अंगठी दिलेली आहे आणि ती अंगठी परिधान केल्यानंतर कुठल्याही सुशिक्षित बेकाराला नोकरी लागते, तर मी असं म्हणेन एका व्यक्तीला नोकरी लागून चालणार नाही, तर त्या अंगठीपासून हजारो लोकांना जर नोकऱ्या लागल्या, पुन्हा नोकऱ्या लागल्या, तर आपण असं म्हणूया की त्या अंगठीमध्ये असलेलं दैवी सामर्थ्य हे निश्चितच सत्य आहे। पण तसं घडलं नाही तर आपल्याला त्यावर विश्वास ठेवता येणार नाही। आणि म्हणून या पद्धतीमध्ये प्रचिती ही सार्वत्रिक पाहिजे, प्रचिती वारंवार पाहिजे, प्रचिती पुन्हा आली पाहिजे, तरच ती विज्ञाननिष्ठ होते। या पुढचा नियम म्हणजे प्रयोग करताना
जर आपण तो कुठेही केला तरी त्याचे निष्कर्ष हे सारखेच असतात। उदाहरणार्थ 100 सेंटीग्रेडला अमेरिकेमध्ये पाणी उकळतं, तेच पाणी भारतात 100 सेंटीग्रेडलाच उकळतं। याचा अर्थ असा की विज्ञानाचे नियम कुठेही बदलत नाही, देश परत्वे त्यांच्यामध्ये बदल होत नाही, व्यक्ती परत्वे त्यांच्यामध्ये बदल होत नाही, आणि म्हणूनच ते सार्वजनिक सत्य ठरावेत या दृष्टिकोनातूनच योग्य असतात। वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पाठीशी काही मूल्यात्मक आशय आहे। ते आशय याप्रमाणे: 1 सम्यकता, 2 स्वायत्तता, 3 नम्रता आणि 4 शोधकता। सम्यकता म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार करताना चोही बाजूंनी त्या गोष्टीबद्दल विचार करून सम्यकपणे त्याची मांडणी करता आली पाहिजे। स्वायत्तता याचा अर्थ असा की हे विश्व स्वयंभू आहे, हे वैज्ञानिक कार्यकारण भावांनी बद्ध आहे। वैज्ञानिक कार्यकारण भावाला डावलून या विश्वामध्ये, या जगामध्ये काही घडत नाही। जे घडतं ते कार्यकारण भावांनीच घडतं। एवढंच नव्हे तर हे विश्व स्वयंभू आहे। या विश्वामध्ये सुष्ट किंवा दुष्ट अशी शक्ती नाही आहे, ती एकच शक्ती आहे आणि ती शक्तीच इथे काम करते। त्या शक्तीची प्रार्थना उपासना करण्याची काही एक गरज नाही। ही शक्ती जर आपल्याला समजली तर या शक्तीचे नियमसुद्धा आपल्याला समजून घेता येतील। त्यानंतर शोधकता। वैज्ञानिक दृष्टिकोन कुठल्याही गोष्टीबद्दल चोही बाजूनं शोध करून त्या गोष्टीचं सत्य पडताळून पाहत असतं, आणि म्हणून शोधकता ही वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये एक अतिशय आवश्यक बाब आहे। नम्रपणा। विज्ञान असा कधीही दावा करीत नाही की मला सगळ्या गोष्टींचा कार्यकारण भाव उमगलेला आहे, आज नाही तर उद्या शोध लागेल। उदाहरणार्थ आतापर्यंत हे सिद्ध झालं नाही की माणसाला कॅन्सर का होतो, आतापर्यंत हे सुद्धा सिद्ध झालं नाही। जी प्रचलित समस्या आज आपण बघतोय की कोरोना नेमका कशामुळे होतोय, विज्ञान त्या दृष्टीनं नम्रपणे प्रयत्न करतं। विज्ञान कधीही अंतिम सत्याचा दावा करत नाही, कारण संशोधन करणं हाच विज्ञानाचा धर्म आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती होऊन साधारणतः 300-400 वर्ष झालेली आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी, वैज्ञानिक सिद्धांतासाठी युरोपमध्ये सॉक्रेटिस, गॅलिलिओ, कोपर्निकस, ब्रुनो, जॉन हन्स, वायक्लिफ या शास्त्रज्ञांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलेलं आहे, कारण या प्राणाच्या बलिदानानंतरच त्यांचे सिद्धांत जगाने मान्य केले। पूर्वी एक असा सिद्धांत अलिखित स्वरूपामध्ये होता, तो म्हणजे की पृथ्वी स्थिर असून सूर्य त्याभोवती फिरतो। या विधानाला धर्मग्रंथांनी मान्यता दिलेली होती, पण गॅलिलिओनं असं सांगितलं की माझ्या दुर्बिणीमधून बघा आणि तुमच्या लक्षात येईल की सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते। पण रोमच्या पोपनी गॅलिलिओचे हे विधान पाखंडी ठरवलं आणि त्याला शिक्षा दिली। तो चर्चला शरण गेला आणि माझं विधान मी मागे घेतो असं त्यांनी सांगितलं। पण काळाच्या ओघामध्ये गॅलिलिओचा सिद्धांतच हाच खरा ठरलेला आहे। मित्रांनो, आपल्या देशाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याही देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन का रुजला नाही याची काही कारणं मी आपल्याला सांगणार आहे। नंबर 1, कुटुंबातील एकाधिकारशाही। याचं कारणच असं की कुटुंबामध्ये जीवन जगत असताना आपण धर्म, परंपरा, रूढी यांचे संकेत पाळतो। वडीलधारी मंडळीही आपल्याला तसं सांगतात, पण आपण हे काय करायचं असं कुणीही धाडस करून वडिलांना प्रश्न विचारित नाही। कुठलाही निर्णय घेताना, कुठल्याही गोष्टीची संमती घेताना वडील जसं सांगतील तसंच आपण करीत असतो। स्वतंत्र बुद्धीनं, स्वतंत्र प्रज्ञेनं, कुतूहलपूर्वक आपण त्यांना प्रश्न करीत नाही, आणि म्हणून या एकाधिकारशाहीमुळे मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची जी प्रतिभा असते ती खुडल्या जाते। नंबर 2, आपल्या देशामध्ये महापुरुषांचं दैवतीकरण केलेलं आहे। सगळ्या महापुरुषांबद्दल आदर बाळगून मी असं म्हणेन की महापुरुष जरी असले तरीही त्यांना काही मर्यादा पडतात, परंतु आपण त्यांच्याभोवती अद्भुततेचं
दिव्य असं एवढं वलय निर्माण करतो आणि त्यांचा देव करून टाकतो. मानवी पातळीवरून आपण त्यांचा कधी विचारच करीत नाही आणि मग त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अंतिम सत्य म्हणून आपण स्वीकारतो. त्याला प्रतिवाद करण्याची प्रज्ञा आपल्याला होत नाही. महापुरुषांच्या जीवनचरित्राची आपण थोडीशी जरी चिकित्सा केली तरी भारतीय मन त्याला तयार होत नाही आणि म्हणून महापुरुषांच्या दैवतीकरणाची ही परंपरा कुठेतरी आपण विचारपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर मुलांना प्रश्न विचारण्याची सवय नाही. शाळेमध्ये मुलं विज्ञान शिकतात. मुलांच्या मनामध्ये कुतूहल जागरूक होतं. मुलांच्या मनामध्ये प्रश्न विचारण्याची उत्सुकता वाढीला लागते आणि सहज मुलं प्रश्न विचारतात. सर, आम्हाला हे समजून सांगा, समुद्रात लाटा का निर्माण होतात? सर, आम्हाला हे समजून सांगा, फुलपाखराच्या पंखामध्ये इतके रंग का? सर, आम्हाला समजून सांगा की सकाळी तांबडं का फुटतं? सर, आम्हाला समजून सांगा की विविध रंगाच्या साबणा असल्या तरी सगळ्यांचा फेस पांढराच का येतो? त्यावेळेला सर असं म्हणतात की अरे गुप बैस, आळी मिळी गुप चिळी, तोंडावर हाताची घडी तोंडावर बोट, अशा पद्धतीनं तू बैस. आणि अरे हे परीक्षेला येणार आहेत का? जर हे परीक्षेला येणार नसेल तर यावर चर्चा करता कामा नये. आणि इथे आमच्या मुलांची जिज्ञासा मारल्या जाते. आम्ही त्यांना प्रश्न विचारू देत नाही. त्यानंतरचा एक प्रभावी घटक म्हणजे रूढी परंपरांचं प्रामाण्य. आमच्या समाजामध्ये अनेक रूढी चाली रीती परंपरा आहे, पण आम्ही कधीही त्यांची चिकित्सा करीत नाही. विवेकवादाच्या कसोटीवर या परंपरांचं आम्ही कधी संशोधन करीत नाही आणि म्हणून मागून जसं आलं तसंच पुढे आम्ही त्यांना ढकलीत असतो. जीवन प्रवाहामध्ये अशाच परंपरांचं आम्ही पालन करतो, निर्बुद्धपणे त्यांना शरण जातो, पण आम्ही त्यांची कधी चिकित्सा करीत नाही. परंपरांची जर आपण चिकित्सा केली तर वैज्ञानिक सत्य त्यातून आपल्याला दिसून येईल. या पुढचा घटक म्हणजे समाज मन विज्ञाननिष्ठ करण्यासाठी समाजामध्ये ज्या पुरोगामी शक्ती लागतात, पुरोगामी संघटना लागतात, या सर्व संघटनांचा आणि शक्तींचा आज आपल्या समाजामध्ये प्रचंड अभाव आहे. पुरोगामी चळवळीमध्ये कुणीही काम करीत नाही, कारण पुरोगामी चळवळीमध्ये काम करताना माणसाला वाचन, चिंतन, मनन, व्यासंग आणि अभ्यास करावा लागतो. विचारांची छाननी करावी लागते आणि समाज प्रबोधनाचं एक व्रत मनाशी बाळगून काम करावं लागतं. पण त्या मार्गाला जायला आज कुणीही तयार होत नाही आणि म्हणून भारतामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन फारसा रुजला नाही. आज आपल्या देशामध्ये समाजामध्ये खेडोपाडी रस्ते गेले, आधुनिक बियाणं गेलं, TV गेला, इंटरनेट गेलं, कॉम्प्युटर गेलं, आधुनिक मोबाईलसुद्धा गेले. पण जनमानसाचं काय चित्र आहे तर आपल्याला असं दिसून येईल की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. आपण विज्ञानाची करणी घेतली पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही. आणि म्हणून आजही आपल्या समाजामध्ये देवाधर्माच्या नावावर लाखो बोकड्यांचा बळी दिला जातो, लाखो कोंबड्यांचा बळी दिला जातो. आणि हे करण्यामध्ये आमच्यासारखी सुशिक्षित मंडळी अग्रेसर असतात. हे कुठेतरी माझ्या ज्ञानाशी विसंगत आहे. नवसे सायासानं कधीही कुठलीही शक्ती प्रसन्न होत नाही, वरदान देत नाही, असं कधीही आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीला विचारित नाही. जशी परंपरा आली त्या परंपरेच्या प्रवाहामध्ये आम्ही वाहत जातो आणि कळत न कळत अंधश्रद्धेला बळी पडतो.